विसट्टकन्दोट्टदलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं पनमामि नित्यम् तं गोमटेशं पनमामि नित्यम्। पंचपरमेष्ठी भगवान की, देवाधिदेव गोमटेश्वर बाहुबली भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्मसागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। अपना भारत देश एकता में विविधता और विविधता में एकता का संदेश देने वाला देश है, इसलिए थोड़ा हिंदी बोलेंगे, जरा मराठी सांगतो, ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತು ಏನೇನು ಬರುತ್ತಿದೆ ಅದರೊಳಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಏನು ಚೌಲ್ಲರ ಇದು ತುಳುನಾಡು ಭಾಷಾ ಸೌಖ್ಯ ಉಲ್ಲ दक्षिण कन्नड हां धर्मस्थळ बाजू. आपलं मानव जीवन किती बहुमूल्य आहे, त्याचा उद्देश त्याचं प्रयोजन काय आहे आणि त्या जीवनातून आम्हाला काय साध्य करायचं आहे याबद्दल आत्ताच पूज्य महाराजांनी विस्तारानं सारांश रूपानं आपल्यासमोर मार्मिक उद्बोधन दिलेलं आहे. किती ऐकलो याच्यापेक्षा ऐकलेलं आम्ही आमच्या आत्महितासाठी उपयोगात किती आणलं हे फार महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भौतिक जीवनामध्ये किती संपत्ती कमावला त्याच्याचपेक्षाही महत्त्वाचं त्या संपत्तीचा उपयोग कशा प्रकारे केला हे अति महत्त्वाचं आहे. आज भरपूर पैसे असणारे लोक, कितीतरी लोक गांजा, अफीम, ड्रग्ज ह्या सगळ्यांमध्ये व्यर्थ घालवून किंवा जुगार, सट्टा, नशेबाजी या किंवा अन्य अनेक प्रकारच्या दुर्व्यसनांमध्ये तो पैसा खर्च करून दुसऱ्यांच्या नुकसानापेक्षा आपलं नुकसान अधिक करून घेत आहेत आणि इतरांच्या पतनाला सुद्धा कारण बनत आहेत. पण काही महानुभाव असे देखील आहेत की जे आपल्याकडं थोडीच संपत्ती आहे पण त्या संपत्तीचा उपयोग आपल्या जीवन उत्थानाबरोबरच इतरांच्या भल्यासाठी करत आहे. तसं आपलं हे जीवन आहे आणि आपल्या या जीवनाचा उपयोग मी माझ्या उद्धाराबरोबरच इतरांच्या उत्थानासाठी करतोय का पतन माझंही करून घेतोय आणि इतरांनाही दुःखाच्या खाईत ढकलून देतोय हे आपलं आपण समजून घ्यायचं. आत्ताच महाराजांनी हिशोब करायला सांगितलं. कशाचा हिशोब? ಎಷ್ಟು ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಐತಿ, ಬೆಳ್ಳಿ ಎಷ್ಟು ಕಿलो ಐತಿ, अदा कशाचा हिशोब? कशाचा? काय केलो? चौका लावलो हां. आणि महाराज आमच्या चौक्यात का आला नाही आणि तिकडंच का गेलं हे आणि वांद करत बसलो. भावार्थ हा आहे की जर आम्हाला आमच्या जीवनाची प्रगती साधायची असेल तर आम्हाला आमच्या जीवनाचं साध्य समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आम्ही त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. कोणीतरी नीतिकारांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की हे जीवन नियतीचं एक फार मोठं देणं आहे. ऐकायला लागलं ना सगळं? हे जीवन नियतीचं फार मोठं देणं आहे. त्याचं केलं तर चंदन होतं, नाहीतर इंधन होतं. इंधन कळते की सगळ्यांना? ओरोला काय म्हणता तुम्ही कन्नडमध्ये? बंबमध्ये वगैरे घालताय की
हां, इंधन. हे जीवन नियतीचं फार मोठं देणं आहे. त्याचं केलं तर चंदन होतं, नाही तर इंधन होतं. म्हणून सुख घटाघटा गिळायचं नाही आणि दुःख चगळत बसायचं नाही, तर सुखदुःखाचा ताळमेळ घालून यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. आपण काय करतोय, जरा चांगले दिवस आले तर आमचे पाय अंतराळी होतात ना, मागे बेळगावदा गेरेल म्हणतोय आम्ही, नेटक माताडूत नेटक. आणि जरा प्रतिकूल दिवस आले, आमच्या विरुद्ध काही घडा लागलं, या नन वनवास हेळली वन येल्ले त्यात गोत्तिल्ला खरं चर्चा वनवासद द्यावर याला छुलू छुलू यांतावर न एखादा नंग येली मरतीदा यांठांकी. म्हणजे इतका त्रागा माणूस आपल्या जीवनामध्ये आलेल्या कष्टांना इतका घाबरतो. पण आचार्यांनी सांगितलं की आपल्या दुःखाकडं पाहत बसण्यापेक्षा इतरांच्या दुःखाकडं जर बघितलं तर डोंगरा एवढं जरी आमचं दुःख असलं तर दुसऱ्यांच्या दुःखासमोर आमचं दुःख तिळा एवढं दिसल्यासारखं. एळ काळदष्ट काणुत्तदे. बघूया दुसऱ्यांच्याकडं. पण आम्ही दुसऱ्यांच्या जीवनाशी आपली तुलना करतो, त्यांच्याशी आम्ही स्पर्धा करतो आणि स्पर्धा आणि तुलना करता करता ईर्ष्या केव्हा करू लागतो हे आम्हाला कळायला लागत नाही. आणि मग तुलना आणि स्पर्धेच्या माध्यमातून उत्पन्न झालेली ईर्ष्या रात्रंदिवस आम्हाला दुसऱ्यांना मागं टाकण्यासाठी काय करत असते, सारखं उद्रेकित करत असते, आतंकित करत असते. सुखी राहण्यासाठी फार काही करावं लागत नाही. भौतिक जीवनामध्ये देखील सुखी होण्यासाठी फार काही करावं लागत नाही, समाधानी व्हावं लागतं. पण एका विचारकाने एका ठिकाणी सांगितलं की सुखी होण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. ऐका लागलं काय, केळ कधी रे कळा लागलं. सुखी होण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही, आम्ही किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी फार खर्च करावा लागतं. खर्च कशासाठी करायला लागतं, सुखी होण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही, तर आम्ही किती सुखी आहोत हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी फार खर्च करावा लागतोय. सुखी होण्यासाठी खर्चच करायला लागत नाही, सगळं सोडून बसलं तर सगळ्यात जास्त सुखी. काय मतितार्थ हा आहे की आपल्या जीवनामध्ये आपण सुखी होण्यासाठी बाहेरच्या फार भौतिक संसाधनांना गोळा करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करूया, सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करूया, योग्य दिशेनं पुढं वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. कारण हे जीवन आमचं स्वतःचं आहे, आमच्यासाठी आहे आणि आमच्यासोबतच इतरांच्या भल्यासाठी सहाय्यक बनण्यासाठी आहे, निमित्त बनण्यासाठी. कळायला लागलं. मग आम्ही आमच्या जीवनाचा उपयोग कसा करायचा, आम्ही आमच्या जीवनाचं परिवर्तन कसं करायचं हे आपल्यावरती आहे. बघा, आज ज्या ठिकाणी आपण बसून तत्वचर्चा करतो आहोत या जागेचं नाव काय, जरा जोरात म्हणा की. रुपाली थोडं काय, रुपाली मंगल कार्यालय. आता सध्या, अगोदर काय होतं, थिएटर होतं, बरोबर. इथं चित्रपटसुद्धा दाखवण्यात येत होते, चित्रपटगृह होतं. आणि पिक्चर्स सगळे वाईटच असतात असं काही नाही आहे. भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधले कितीतरी पिक्चर्स तत्त्वज्ञानानं भरलेले आहेत. आपण कोणत्या दृष्टीनं तिकडं बघतो ते आपल्यावरती अवलंबलेलं आहे. कितीतरी असे पिक्चर्स आहेत, जुने पिक्चर्स, आणि आजसुद्धा काही असे विचारक आहेत की ज्यांनी आजच्या ज्वलंत परिस्थितीवरती फिल्म निर्माण करत आहेत. आपण कोणत्या दृष्टीनं ते ग्रहण करतो ते आपल्यावरती अवलंबलेलं आहे. पण एकेकाळी या ठिकाणी चित्रपट दाखवण्यात येत होते, आता या ठिकाणी मंगल सोहळे होतात आणि आज याच ठिकाणी निर्ग्रंथ दिगंबर साधू संतांचं तत्वदेशना होत आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन म्हणा हा संसाराचा नियम आहे. पण काहीही झालं तरी आम्ही काय आमचा ठेका सोडणार नाही. म्हणा की म्हणा. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, पण आम्ही आमचा ठेका काही सोडणार नाही. असा हठाग्रह ज्या माणसामध्ये असेल त्याला जर भगवान येऊन जरी सांगितले तरी त्याचा उद्धार होणार. जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे हितकारी आहे, जे माझ्या आणि इतरांच्या भल्याचं आहे ते मी स्वीकार करणार, किंबहुना प्रयत्न तरी करणार. आमचे आचार्य महाराज, आमच्या जीवनाचे भाग्यविधाते, आमच्या सर्वांचे कल्याण करते गुरुदेव सन्मतीसागर आचार्य महाराज एक इंग्रजी सुभाषित नेहमी सांगायचे, नॉट अ फेल्युअर
बट लोएम इज क्राईम. असफल होणे अपराध नाही आहे. असफल होणे अपराध नाही आहे, पण हलकं ध्येय ठेवणे हा अपराध आहे. ध्येय नेहमी काय करूया? उच्च ध्येय ठेवूया, वरचं ध्येय ठेवूया, श्रेष्ठ ध्येय ठेवूया. त्या ध्येयाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. प्रयत्न करताना आपण चुकलो, आपण फसलो, आपण मागं पडलो, काही हरकत नाही. पण प्रयत्नच केला नाही, किंबहुना प्रयत्न केला पण प्रयत्न ज्या दिशेनं करतोय तो ध्येय मात्र अत्यंत तुच्छ आहे, नगण्य आहे, निंदनीय आहे, तर त्या प्रयत्नालाही काही अर्थ नाही. म्हणून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. वीतराग सर्वज्ञ भगवंतांनी संपूर्ण प्राणीमात्रांच्यासाठी कल्याणाचा मार्ग सांगितला, पण त्यांनी तुम्ही कल्याण करून घ्या किंवा तसंच राहावा हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. का? तर भगवान आम्हाला मार्ग दाखवू शकतात, सांगू शकतात, त्या मार्गावर चालायचं कसं इथंपर्यंतही मार्गदर्शन करू शकतात, पण चालायचं का नाही, जायचं का नाही हा निर्णय ज्यांचा त्यांचा प्रत्येकाचा स्वतंत्र आहे. काल देखील महावीर भवनमध्ये आपण या विषयावरती चर्चा करताना एक बाबतीत विचार केला होता की व्यक्ती स्वातंत्र्य, वस्तू स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हे जैन धर्माचे पायाभूत तत्व आहेत असं आमचे आचार्य महाराज सांगायचे. याच्यावरती आपली काल चर्चा झाली होती. या विश्वातलं सगळ्यात लहान द्रव्य आहे परमाणू आणि सगळ्यात मोठं द्रव्य आकाश द्रव्य. लहानातलं लहान द्रव्य आणि मोठ्यातलं मोठं द्रव्यसुद्धा आपल्या आपल्या स्वतःमध्ये स्वतंत्र आहे, स्वावलंबी आहे. पण आपण सुद्धा त्या प्रकारे स्वतंत्र आणि स्वावलंबी असताना देखील आपण आपलं कल्याण करून घ्यायचं का नुकसान करून घ्यायचं, उत्थान करून घ्यायचं का पतन करायचं हे आपल्या हातामध्ये. आम्ही शाळेत असताना आमच्या शाळेमध्ये एक भित्तीचित्र होतं. मराठी कळायला लागले ना सर्वांना? भित्तीचित्र म्हणजे भिंतीवरती काढलेलं चित्र. काय चित्र होतं की एक अनघड दगड आहे आणि त्या दगडामध्ये वरच्या बाजूला एक माणसाचं मस्तक आहे. काय आहे? खालच्या बाजूला दगड अनघड आहे, वरती माणसाचं मस्तक आहे त्या दगडामध्येच, त्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि त्याचा थोडासा हात दाखवला, एक हात इकडं, दुसरा एक हात दाखवा लागलेत. एका हातामध्ये छिन्नी आहे, दुसऱ्या हातामध्ये हातोडी. ठीक आहे. अनघड दगडामध्येच वरच्या बाजूला मस्तक आहे, त्याचा एक हात दिसतोय, एका हातात छिन्नी, एका हातात हातोडी आहे आणि खाली सगळं जे आहे ते अनघड आहे, त्याला काही आकार प्रकार नाही आहे. आणि त्या चित्राच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. काय लिहिलेलं आहे? आपलं जीवन आपण कसं घडवायचं आहे, त्या जीवनाची दशा आणि दिशा काय असली पाहिजे हे आपण ठरवायचं आहे. त्याच्या बाबतीत भगवान देवशास्त्र गुरु हे आपलं मार्गदर्शन करतील, पण त्यापैकी नेमकं काय करायचं हे कोण ठरवायचं आहे? बाहेर रस्ता आहे, या बाहेरच्या रस्त्यावरती सरकारनं साईन बोर्ड लावलेले आहेत, प्रशासनानं साईन बोर्ड लावलेले आहेत की तुम्हाला बेळगोळला जायचं असेल तर अमुक दिशेला जावा, तुम्हाला कागवाडकडं जायचं असेल, सांगलीकडं जायचं असेल, कोल्हापूरला जायचं असेल या बाजूला जावा, अमुक बाजूला जायचं असेल या दिशेनं जावा, आणि अमुक हे अंतर, हे गाव किंवा हे ठिकाण या ठिकाणाहून एवढ्या अंतरावरती आहे, या दिशेनं जाऊन पुढं जाऊन अशा प्रकारे जात जावा, त्या ठिकाणी तुम्ही पोहोचाल. अशा प्रकारचे साईन बोर्ड्स आहेत. पण आपण साईन बोर्डलाच जर धरून बसलो तर तिथं पोचणार? ते साईन बोर्ड फक्त आम्हाला संकेत करणार आहे की आम्ही जिथं जाऊ इच्छितो ती जागा अमुक दिशेला आहे आणि इतक्या अंतरावरती आहे. आता त्या दिशेनं चालणं आणि त्या पद्धतीनं पुरुषार्थ करणं या त्या व्यक्तीचं काम आहे. सरकारनं फक्त तितकंच काम केलं. तसं देवशास्त्र गुरूंनी सांगितलं की सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य हाच खरा मोक्षमार्ग आहे. आम्ही देखील या मार्गानं चालूनच तिथंपर्यंत पोचलेलो आहोत. तुम्हालाही पोचायचं असेल तर याच मार्गानं यावं लागेल, बाकी दुसरा कोणताही मार्ग. आता चालायचं किंवा सोडायचं हे कोण ठरवायचं आहे? महाराज ते तुमचं तुम्हीच ठरवा. आम्ही तर ठरवलेच, पण तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हालाही ठरवावं लागेल आणि हेच ठरवावं लागेल, दुसरं काहीही ठरवून चालणार. म्हणून आचार्य म्हणतात की ह्या संसारी जीवांना अज्ञान दशेमध्ये, अज्ञानाच्या प्रभावामध्ये जी परिस्थिती प्राप्त होते
ती परिस्थिती आणि त्या पर्यायालाच आपलं मूळ स्वरूप मानून हे संसारी जीव त्याच्यामध्येच रमतात आणि हेच शाश्वत आहे अशी मान्यता करून त्याच्या जतन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. करताय का नाही सांगा? आमचे पैसे, आमचं घर, आमची शेतीवाडी, दुकान मकान या कोणत्याही गोष्टीला कुठंही धक्का लागू नये याच्यासाठी सतत प्रयत्न केला जातो. करताय का नाही? जरा अवघडायला नको म्हणून तर मान हलवा. प्रयत्न करताय का नाही? करताय, बरोबर. जे आत्ता आम्हाला पुण्य पापाच्या उदयामध्ये प्राप्त झालेली परिस्थिती आणि पर्याय आहे तेच आमचं मूळ स्वरूप आहे असं समजून अज्ञानानं आम्ही त्याचंच रक्षण करण्यासाठी, त्याचंच जतन करण्यासाठी आमचं संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. पण ही पर्याय आणि ही परिस्थिती निश्चित रूपानं बदलणार आहे या गोष्टीचं भान, याचा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या हितासाठी प्रयत्न करणार नाही. आचार्य पूज्यपादजी महाराजांनी इष्टोपदेश परमागमामध्ये सांगितलं, यो यत्र निवसन्नास्ते स तत्र कुरुते रतिम, यो यत्र रमते तस्मादन्यत्र स न गच्छति. याचा अर्थ आहे, जो जिथं राहतो तो तिथं रमतो म्हणा, आणि जो जिथं रमतो तो तिथून इतरत्र जाण्यासाठी प्रयत्न करत नाही. बरोबर. म्हणजे जो ज्या पर्यायाने परिस्थितीला प्राप्त करतो ते जर त्याला इष्ट वाटत असेल, मात्र नरक पर्याय जर सोडली तर बाकीच्या जवळजवळ सगळ्या पर्यायात असणारे जीव बहुतांशपणानं त्या ठिकाणी रमण्याचा प्रयत्न करतात. काही अपवाद असू शकतात, असतात देखील. नरक पर्यायाला सोडलं, नरक गतीला सोडलं तर इतर तीनही गतीतले जीव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या पर्यायात राहतात तिथं रमण्याचा आणि राहण्याचा आणि तिथून इतरत्र न जाण्यासाठीचाच प्रयत्न करतात. पण कोणी कितीही प्रयत्न केला तरी देखील त्याला इथून दुसरीकडं जावंच लागणार आहे. मी नेहमी एक प्रसंग सांगत असतो. एक डिजिटल बोर्ड बघितला होता मी. त्या डिजिटल बोर्डवरती दुसरं काही नव्हतं, जळती चिता. चिता इर्तित्रल्या ಏನಂತೀರಿ ಕನ್ನಡದೊಳಗೆ? ಹಾಂ, ಜರ ಜೋರ್ಲಿ ಹೇಳ್ರಿ, ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ವಯಸ್ಸು ಮಾಡಲಿ ನಂಗೆ ಕೇಳಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಏನಂತೀರಿ? चिता. एक चिता जळत होती आणि त्या चितेवरती प्रेत ठेवलं होतं, शेव ठेवलं होतं. ते शेव जळत होतं आणि त्या जळत्या चितेच्या चित्राखाली एक वाक्य लिहिलं होतं. माझ्या पाठीमागून म्हणायचं आहे तुम्ही, यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणा. जरा जोरात म्हणा की मी एकटा बोलून माझा आवाज किती मोठा आहे. यांच्यासाठी त्यांच्यासाठी तो आयुष्यभर पळत होता. यांच्यासाठी त्यांच्यासाठी तो आयुष्यभर पळत होता. ते सगळे घरी गेले, हा एकटाच जळत होता. अर्थ कळला? काय कळलं हो? यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे मुलांना शिकवायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, आई वडिलांना दवाखान्यात दाखवायचं आहे, बायकोला बिलवर पाटल्या चप्पल हार करायचा आहे. असते वाटते चप्पल हार, काय तर ते हां कसला हार? चप्पल असते ते. बर, चप्पल तर चप्पल. चला हांगणती रे हांगणरी. हे सगळं करायचं आहे. पै पाहुण्यांचं काय तर असेल ते मिटवायचं आहे. हे सगळं करण्यासाठी यांच्यासाठी त्यांच्यासाठी तो आयुष्यभर पळत होता. आद मावड देत, इथं मावड देत, आद नेते इथं माडो देत. हे सगळं करण्यासाठी आयुष्यभर पळत होता. ते सगळे घरी गेले. कधी घरी गेले? त्याला आग लावून. त्या मेलेल्या व्यक्तीच्या प्रेताला आग लावून ते सगळे घरी गेले. याक बरे? कारण आग लावायलाच लागणार आहे. बरोबर आहे काय? याक बरे? हां, त्याला आग लावायलाच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि आग लावल्यानंतर ते सगळे घरी गेले, तो एकटाच जळत होता. मग ही जीवनाची अंतिम कथा आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे वर्तमान पर्यायाच्या अपेक्षा. म्हणून संत म्हणतात, आचार्य म्हणतात की अर्थी उठायच्या अगोदर, अर्थी म्हणजे तट्टी, कन्नडदोळ तट्टी अंतिरल रे, हिंदीमध्ये त्याला अर्थी म्हणतात. अर्थी उठायच्या अगोदर परमार्थ साधला पाहिजे
आणि चिता पेटण्याच्या अगोदर चेतना प्रज्वलित केली पाहिजे, तरच आमच्या जीवनाचं कल्याण निश्चित रूपानं होणार आहे. टाळ्या वाजवून होणार. हां, चांगल्या गोष्टीची अनुमोदना करणं चुकीचं नाही आहे, पण तेवढ्यानं काम होणार. जो जिथं राहतो तो तिथं म्हणा जो जिथं राहतो तो तिथं रमतो, आणि जो जिथं रमतो तो दुसरीकडे जायला तयार होत. जी पर्याय आणि जी परिस्थिती प्राप्त झाली त्याच्यामध्येच रममाण होतो अज्ञानी संसारी प्राणी. असंच एका गावामध्ये एक नाटक कंपनी आली होती. आता आपण कुठं बसलो आहे? स्टेजवर बसलो आहे. कोणाच्या स्टेजवर? रुपाली मंगल कार्यालय, पूर्वाश्रमीचं रुपाली थिएटर्स. मी मगाशी सांगितलं आहे, फिल्म इंडस्ट्री सर्वथा बाद आहे असं समजायचं कारण अजिबात नाही. उलट मी सांगेन तुम्हाला काही पिक्चर्स बघा म्हणून. महाराज आत्ता तर पूज्यपाद आचार्य म्हणत होता, आता पिक्चर बघा म्हणून सांगायला लागला. जरूर बघितले पाहिजेत. गुणग्रहण का भाव रहे नित म्हणा. हां, सांग काम्या, कारण मी जेवढं म्हणलो तिथंपर्यंतच म्हणून थांबला तुम्ही. गुणग्रहण का भाव रहे नित दृष्टीनं दोषों पर जावे. मेरी भावनामधलं आपण नेहमी ही पंक्ती म्हणत असतो, पण आपण हे तोंडानं म्हणतो, पण क्रिया काय करतो? दोष ग्रहण का काम चले नित दृष्टीनं गुणों पर जावे. हे करत राहतो आपण. तुमच्या मुलांना, तुमच्या घरामध्ये असणारी जी तरुण मुलं, लहान मुलं आहेत, या सर्व मुलांना एकदा तुम्ही सर्वांनी राजेश खन्नांचा अवतार पिक्चर दाखवा. कशासाठी दाखवा? केलेलं कर्म, आत्ता मगाशी कर्मसिद्धांताचं वर्णन केलं महाराजांनी, केलेलं कर्म कसं फळ देतं हे पण दाखवायचं आहे त्यातून. आणि दुसरी गोष्ट, आपली नाती कशी जपली पाहिजेत, आणि नाती जपली नाहीत तर आपल्याला आपल्या जीवनातच काय भोगायला लागतं ते सुद्धा त्याच्यातून एक चांगला संदेश देण्यात आले. कोणी बघितलं आहे का? बघा, एकदा जरूर बघा. त्याचबरोबर एकदा पिंजरा पिक्चरसुद्धा मराठीतला दाखवा. फार मार्मिक आहे. महाराजांनी घरात असताना किती वेळा बघितलं हे? खरंच हो, लय चांगलं आहे ते. मी चेष्टा करायला लागलो नाही, 17 वेळा बघितलं. 17 वेळा. आहे काय ताकद कोणाची? नाही, खरोखरच मार्मिक आहे. तुम्ही सुद्धा बघितल्यावरती तुम्ही 17 नाही 18 वेळा बघणार. मग तुम्ही चेष्टा करायला लागलो नाही, मी खरोखर मार्मिक आहे. आजच्या पिढीला जर व्यसनाधीनतेपासून वाचवायचं असेल तर पिंजरा पिक्चर अवश्य एकदा दाखवाच. मराठी भाषा येत नसेल तर मराठी शिकवा, पण पिंजरा पिक्चर दाखवा एकदा त्यांना. महाराज एवढं पिक्चर दाखवायला तुम्ही फोर्स का करायला? खरोखर दाखवा, चेष्टा करत नाही आहे. एवढा सुंदर संदेश त्याच्यातून देण्यात आलेला आहे. असे फिल्म इंडस्ट्री बाद आहे असं मला म्हणायचं नाही आहे. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की शिकणाऱ्याची जर तयारी असेल तर तो कचरा कुंडीतून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखा बोध घेऊ शकतो. असंच एका गावामध्ये एक नाटक कंपनी आली होती आणि ते लोक रामायणावरती नाटक करायचे. कशावरती? रामायणावरती नाटक करायचे. त्यांनी काय, रामायण आलं काय तुमच्या मोबाईलवर? आणि रामायणातला एक पार्ट करण्यासाठी त्यांना एका राजासारख्या व्यक्तीची गरज होती. मग ती नाटक कंपनी काय करायची? 4:30 वाजलेले आहेत आणि एक 10-15 मिनटं चालेल ना. ते नाटक कंपनीवाले काय करायचे? ज्या गावात जायचे 1-2 दिवस अगोदर त्या गावात फिरून आपल्याला पाहिजे असणारी जी पात्र आहेत त्या गावात फिरूनच त्यामध्ये कोण बसतंय का ते परफेक्ट बघून फिरून आणायचे गोळा करून. असंच त्या गावात, बेळगावच धरूया की, मग दुसरं गाव कशाला. असंच बेळगावात ते लोक आले, 2 दिवस फिरले. त्यांना राजाच्या पात्रासाठी एक व्यक्ती पाहिजे होता. उंच, बलदंड, सुंदर, शक्तिशाली, एकदम व्यवस्थित दिसणारा, परफेक्ट. 2 दिवस फिरले पण त्यांना कोण दुसरा माणूस सापडला नाही. पण शेवटी 2 दिवसानंतर त्यांना एक धोबी, अग्स आरवी वग्या ऊर द आरवी ऊर उसाबरी माडी हुनुल द खुत अग्स धोबी हो. एक धोबी होता. तो डोक्यावरती कपड्यांचं गाठोडं घेऊन नदीकडे चालला होता कपडे धुवायला.
आणि त्यावेळेला त्या नाटक कंपनीतल्या लोकांनी त्याला बघितलं की हा उंचापुरा आहे, गोरापान आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, बलवान आहे वगैरे वगैरे सगळं जसं त्यांना पाहिजे होता तसं त्याचं व्यक्तिमत्व हे बघितल्यानंतर त्याला ऑफर केली की बाबा अशा आम्ही नाटक कंपनीचे लोक आहे आणि आमच्या नाटकामध्ये राजाचा रोल करायचा आणि तू करतोस काय? करतो की म्हणलं चला. त्याला काय पैसेच पाहिजे होते आणि इथं पैसे पण मिळणार आहेत आणि राजासारखं रुबाबात मिरवायला पण मिळणार आहे. माणसाला उपासमार झाली तरी चालते पण मिरवायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? खरं सांगा. तुम्ही शेजाऱ्यांची शपथ आहे, खरं सांगा तुम्ही. उपासमार झाली तरी चालेल पण मिरवणे पाहिजे. बरोबर. मग आता इथं धोब्याचं काम केलं तर पैसे मिळणार पण मिरवायला मिळणार नाही. इथं पैसे पण मिळणार आणि ITत बसायला पण मिळणार. चला म्हणला. गेला. 1-2 दिवस त्याला सगळी स्क्रिप्ट सांगितली, त्याला सगळं व्यवस्थित त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसांनी ते नाटक चालू होणार होतं. सगळं एकदम हुबेहूब हुशार होता, चलाक होता, सगळं व्यवस्थित पात्र वटवलं. 1 आठवडा त्या बेळगावमध्ये त्या गावामध्ये ते नाटक चाललं आणि हाऊसफुल गर्दीचा म्हणा. पहिला आठवडा एकदम फुल्ल गर्दी. नाटक एकदम प्रसिद्ध होतं, चांगलं होतं, जबरदस्त नाटक गाजलं आणि राजाचा रोल तर त्यानं असा वटवला होता कारण तो जबरदस्त व्यक्तिमत्वाचा धनी. सगळं नाटक फार सुंदर झालं, चांगलं झालं. शेवटी नाटक कंपनीचा वेळ संपला आणि त्यांना पुढं जायचं होतं. त्यांनी सगळं आपला तंबू वगैरे सोडायला चालू केले, सगळे कपडे वगैरे सगळे भरायला चालू केले, पण ह्यो अजून सिंहासनावरच बसलाय. कशावर बसलाय? कारण 7 दिवस त्याच्या डोक्यात एकच माइंडसेट झाले. मी म्हणा की मी कुठला भोशाचा का अक्कोळचा? मी राजा आहे हे एकच त्याच्या डोक्यात बसलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळे त्यांचे बाकीचे लोक सामान गोळा करायला लागले, धावपळ करायला लागले, किंवा अजून सिंहासनावरच बसला बा एकदम ताटपणे. शेवटी सगळं आवरावरी झालं, अजून थोडा वेळ बसू दे म्हणून त्यांनी बाकीची कामं केली. पण बाकीची कामं झाल्यानंतर आता ते सिंहासन, स्टेज, त्याचं घातलेले कपडे वगैरे सगळे ड्रेस वगैरे गोळा करायचं होतं, हार किरीट मुकुट सगळं, पण तो अजून उठायला तयार नाही. बरं असू दे बसू दे म्हणले, तोपर्यंत आपण चहा पिऊन येऊया. बाकीचे लोक चहा पिऊन आले तरी पण अजून बसलायच. आता शेवटी नाईलाज आता उठलंच पाहिजे म्हणून सांगितले, उठ बाबा आवर आता, कपडे ड्रेस हार किरीट मुकुट काढून देते, सिंहासन सोड आता. कोण तुम्ही म्हटला? राजाला सांगताय तुम्ही? जरा तर काय बुद्धीचा भाग आहे का नाही तुम्हाला? हां, राजाच्या आज्ञा पाळायच्या असत्या का राजालाच आज्ञा द्यायला लागलाय? तुम्हाला जगायचं आहे का तुम्हाला मृत्यूदंड देऊ म्हणा लागला? बघा ही अशी दशा संसारी जीवनची. शेवटी त्याला जबरदस्तीने दंडाला धरले, उठवले, त्याचे कपडे हार किरीट सगळं जे त्यांचं होतं सामान घेतले, त्याच्याकडनं घराकडे पाठवले. त्याला घराकडे गेला. रात्री उशीर झाला, घरातली सगळी झोपली होती, घरातली सगळी सदस्य झोपले होते. गडबडीत जाऊन रात्रीच्या वेळेला घरात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घरात एक खुर्ची होती, मोडकळीला आलेली, खुर्ची घेऊन घरातल्या एका ठिकाणी येऊन बसला खुर्चीत, ITत. बायको म्हणली असं का करायला लागलाय? नाटक तर संपलंय आता, बरेच दिवस झाला ते कपडे धुवायला न गेल्यामुळे लोक सगळे दंगा करायला लागल्यात, हे आज तर लवकर कपडे धुवायला जाईल म्हणलं तरी खुर्ची घालून का बसलाय? बरं थोडा वेळ बसू दे बायको म्हणली, 7-8 दिवस दमला असेल जरा बसू दे म्हणली. 9 वाजल्यावरती ऑर्डर द्याला, हां चला नाश्ता आणा, चहा आणा, जेवण आणा. मग 1 दिवस 2 दिवस त्या घरातल्याने पण त्याची सेवा केली की तो म्हणाल तसं. पण 3ऱ्या दिवशी पण तसाच हेकेकोरपणा करायला लागल्यावरती शेवटी त्या घरातल्यांच्या लक्षात आलं की ह्याच्या डोक्यात अजून राजाचं भूत उतरलेलं नाही आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी समजावून सांगितलं 3ऱ्या दिवशी, तरी पण त्या दिवशी ऐकलाच नाही. बरं असू दे आजच्या दिवस लास्ट म्हणले. 3रा दिवस कस तर गेला. 4थ्या दिवशी बायका पोरांनी त्याच्या पत्नीने मुलांनी काय ठरवलं, आज आपण कोणच काहीच काम करायचं नाही. झालं. 4थ्या दिवशी 9 वाजता म्हटलं चहा आणा, नाश्ता आणा, हे आणा ते आणा, ऑर्डर द्यायला लागला. तिची बायको होती धोब्याची, ती म्हणाली तुम्ही कोणाला सांगायला लागलाय, कोणाला सांगायला लागलाय म्हणे. तेव्हा म्हटलं मी तुला सांगायला लागलोय. तर ती म्हणत्या तुम्ही राजा आहे का नाही? होय मी राजाच आहे की, तुला काय वाटते? आणि त्या बायकोलाच म्हणते तुला काय वाटते? म्हटलं मी राजाच आहे. मग राजा आहे ना तुम्ही तुमच्या राणीला सांगा, मी राणी नाही आहे, मी धोब्याची बायको आहे म्हणले. मी कोण आहे? मी धोब्याची बायको आहे. तुम्ही राजा आहे तर तुमची राणी कुठं आहे तिला सांगा जाऊ, मी काय तुमचं काम करत नाही, जाऊ म्हणले. आता डोक्यात प्रकाश पडला का
ಹೊಟ್ಟಿ ಯಾರು ಕೇಳ್ತೈತಿ ಗಪ್ ಎದ್ದ ಅರಿಗಳು ಗೋಳೆ ಮಾಡ್ದ ನೆಟ್ಗ ಹೊಳಿ ಹಾದಿ ಹಿಡ್ದು ಬಿಟ್ಟ ಅವ. ಯಾಕೆ ಬರೇ हांगे येतात. जो ज्या पर्यायात येतो तो जर अज्ञानी असेल, सम्यक ज्ञानाने रहित असेल तर तो अज्ञानी जीव त्या प्राप्त पर्यायाने परिस्थितीलाच वास्तविक मूळ स्वरूप समजून त्याच्यामध्येच रमण्याचा आणि तिथंच राहण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं परिवर्तनशील आहे हे त्याच्या लक्षात येत. हे आपलं राज्य कोणतं राज्य आहे? कर्नाटक. बरोबर. मूकमाटी महाकाव्यामध्ये आचार्य विद्यासागरजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, ये सारा का सारा संसार है एक विशाल नाटक. हे सगळं संसार म्हणजे काय आहे? एक विशाल नाटकच आहे की. नाट्यमंचावरती डायरेक्टरनं ज्याला जे रोल दिलेले असतात, जी भूमिका दिलेली असते, जे सगळे स्क्रिप्ट दिलेले असते, त्याला अनुसरून सगळी पात्र काय करत असतात? आपली आपली भूमिका वटवत असतात, काम करत असतात. तसं कर्मरूपी डायरेक्टरच्या द्वारे ह्या संसारी जीवांना कोणाला स्त्रीची भूमिका दिली, कोणाला पुरुषाची दिली, कोणाला गरीबाची, कोणाला श्रीमंताची, कधी श्रीमंताचा गरीब, कधी गरीबाचा श्रीमंत. हे सगळं रूपांतरण संसारामध्ये चालू आहे आणि या सगळ्याचा डायरेक्टर आहे कर्म. आचार्य विद्यासागरजी महाराज म्हणतात, ये सारा का सारा संसार है एक विशाल नाटक. तू इसमें ऐका लागलं काय? ये सारा का सारा संसार है एक विशाल नाटक, तू इसमें भांति भांति के रूप धारण कर, लेकिन इस नाटक में भूल कर भी न अटक, कहता है कर्नाटक. कर्नाटक क्या कहता है? इस नाटक में भूल कर भी ना अटक, कहता है कर्नाटक. कर्नाटक कहता है कर्नाटक, लेकिन नाटक में ना अटक, कहता है कर्नाटक. म्हणून आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये त्या जीवनाच्या लक्ष्यपूर्तीसाठी, आमच्या आत्महिताबरोबरच प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी धर्मपुरुषार्थ करूया. आपल्या घरात असणाऱ्या नवतरुणांना, तरुणींना, बालपिढीला चांगले संस्कार देऊया. कारण संस्कार ही काळाची गरज आहे. कशाची गरज आहे? आज जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार दिला नाहीत तर भविष्यात पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून आमचे आचार्य महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार द्या. तुमची मुलं संस्कारांच्या शिदोरीवरती भरपूर संपत्ती कमावतील आणि जगामध्ये आपल्या समाजाचा आणि धर्माचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाहीत. ही संस्कारांची महिमा आहे. पण त्याच्यासाठी आपण सर्वांनी सर्वप्रथम धर्म आणि त्या धर्माची महिमा आणि आपल्या जीवनामध्ये त्या धर्माचं काय रोल आहे, कशासाठी तो धर्म आचरणामध्ये आणायचा आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहिजे. कितीही भौतिक संपत्ती कमावली, मान सन्मान कमावला, नाव कमावलं, पदप्रतिष्ठा, साधन सुविधा काहीही कमावलं तरीसुद्धा ज्यांनी ज्यांनी ते कमावलं होतं त्यांनी ते सगळं इथंच सोडून गेलेले आहेत. बरोबर ना? आमचे धर्मसागरजी महाराज उद्या सकाळी इथं येत आहेत. ನಿಮಗೇನ ಅನಿಸ್ತಿತ್ತು? ನಿಮ್ಗೆ ಬಳಗೈತಿ ಒಂದು, ನಮಗೆ ಭೀ ಬಳಗೈತಿ. ನಾಳೆ ನಮ್ಮದು ಬಳಗ ಬರುತ್ತದೆ. हां, उद्या आमची सुद्धा भावकी म्हणण्यापेक्षा आमचे घरच, भावकी जरा लांबची पण असते. आमचं संपूर्ण परिवार या ठिकाणी जमणार आहे. रूपालीमध्ये अनेक रूप आम्हाला प्राप्त होणार आहे एकीकरणाचं. मतितार्थ हा आमचे धर्मसागरजी महाराज नेहमी सांगतात. काय म्हणतात ते? की असं कुठल्या गावात झालं आहे काय की अमुक गावातले आजोबा सोयाबीनचं आणि ऊसाचं बिल सगळंच घेऊन गेले पुढच्या जन्मात? झालं आहे कुठं असं? असं कुठं झालं आहे काय? अमुक गल्लीतली आजी गुळदाळी, पाटलया, बिलवर, ಚಪ್ಪಲ್ಹಾರ ಎಲ್ಲಾನು ತೊಗೊಂಡು ಹೋದಳು. ಎಲ್ಲಿ ಆಗೈತಿ ಹಿಂಗೆ? ಎಲ್ಲಾನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋದು ನಿಂದ್ರಲಿ, ಜರಾರ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿದಳು. ಯಾನ್ ಕಣ್ಣಾಗ ಹಾಕಿಂದ ಬಂಗಾರ ಬಿ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಬಿ ಕಸ್ಕೋತಾರೆ. म्हणून आपण कसं जगूया? एका विचारकाने फार सुंदर 2 पंक्ती सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात, मैं साथ क्या लाया था जो साथ लेकर जाऊंगा. यान तगून बंदित हिंदगीन जन्मदागिंदा काय आणलंय पाठीमागच्या जन्मातून? हां, घेऊन आलोय, नक्कीच आलोय. पुण्य आणि पाप जे कर्म आहे ते कर्म आम्ही घेऊन आलो.
आणि त्या आणलेल्या कर्माच्या उदयाला अनुसरून वर्तमानात आम्हाला काही मिळतं आहे, काही मिळत नाही आहे, भविष्यात काही मिळणार आहे, काही मिळणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या कर्माच्या उदय अनुदय इत्यादीच्या निमित्तानं, दशकरणाच्या निमित्तानं होणार आहे. परंतु त्या विचारकांनी फार सुंदर बहुमूल्य अशा 2 पंक्ती सांगितल्या. ते म्हणतात, मैं साथ क्या लाया था जो साथ लेकर जाऊंगा. जाणार आहे, काय घेऊन जाणार आहे? नाही. मैं साथ क्या लाया था जो साथ लेकर जाऊंगा, मैं जिनके काम आया हूँ उनकी दुआएं लेकर जाऊंगा. मी काय घेऊन जाणार आहे? मी ज्यांच्या उपयोगी पडलो, माझ्या कल्याणाबरोबर इतरांच्या उत्थानासाठी मी जिथं उपयोगी पडलो, त्या सगळ्यांच्या सद्भावना आणि केलेलं पुण्यकर्मच आणि धर्मसंस्कारच मी पुढे घेऊन जाणार आहे. प्रथमान युगामध्ये असे किती वाजले हो? 4:45 झाली काय? वाजू देत. बरं नाही, जरा मागं सांगा लागलाय तुम्ही, करेक्ट सांगा. 4:35 4:36 बरं, त्या दरम्यान. तर आपण सर्वांनीच आपल्या या जीवनाचा सदुपयोग करूया. आपल्या जीवनाच्या माध्यमातून आपण जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या तत्वाचं यथार्थ श्रद्धान करूया. त्या तत्वार्थाचं श्रद्धान करण्यासोबतच थोडा थोडा स्वाध्याय करूया. आणि त्याचबरोबर विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राच्या कल्याणाची भावना आपल्या मनामध्ये ठेवूया. बघा, भावना करण्यासाठी कुठलीच इन्व्हेस्टमेंट करायला लागत नाही, ना पैशाची, ना शक्तीची, ना अन्य कोणत्या गोष्टीची. फक्त आपला उपयोग म्हणजेच आपली जी चेतना आहे, आपले जे विचार आहेत ते गुंतवावे लागतात. तीच इन्व्हेस्टमेंट आहे. भावनेला गुंतवणे कशामध्ये? एका पाश्चात्य विचारकांनी सांगितलं, थॉट्स बिकम्स थिंग्स. काय म्हणतात ते? थॉट्स बिकम्स थिंग्स. म्हणजे आपल्या भावनाच आपल्या जीवनाला आकार देत असतात, आपल्या जीवनात त्या साकार होत असतात. आपण जसे भाव करतो, आपण जसे विचार करतो, तसंच आमचं जीवन भविष्यामध्ये बनत जातं. कसं बनत जातो? प्रथमान युगामध्ये अशी कितीतरी घटनाक्रम आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी दुसऱ्यांच्या भल्याचा विचार केला त्यांचं भलं झालेलं दिसतं. ज्यांनी दुसऱ्यांना निश्चित रूपानं पाय ओढून पाडण्याचा प्रयत्न केला ते स्वतःच पतित झाले. ज्यांनी आपल्या कल्याणाबरोबर इतरांना कल्याणाचा मार्ग सांगितला ते विश्वासाठी पूज्य बनले. जे स्वतःसोबतच विश्वाला दुःखाच्या दरीमध्ये ढकलून देण्यासाठी तत्पर होते ते स्वतःच नरकाच्या सखोल दरीमध्ये कोसळले. कितीतरी प्रसंग आहे, कितीतरी घटना आहेत. म्हणून आपण ज्या भावना करतो, जे विचार करतो, जे दुसऱ्यांच्या किंवा स्वतःसाठी इच्छितो, तसं आपल्या जीवनामध्ये घडत जातं. कारण आपल्या भावना म्हणजे एक बीज रूप आहेत. काय आहेत? बीज रूप आहे. मगाशी महाराजजी सांगत होते, जे आम्ही दुसऱ्यांना देणार आहोत ते आमच्याकडं म्हणा परत येतं. काय होतं? परत, पळत नव्हे, परत येतं. जे आम्ही दुसऱ्यांना देणार आहोत, मग काय देणार आहोत? दुसऱ्यांना जी सहायता देणार आहोत किंवा दुसऱ्यांना जे दुःख देणार आहोत, दुसऱ्यांच्या सुखामध्ये निमित्त बनणार आहोत, दुःखामध्ये निमित्त बनणार आहोत, सहायता करणार आहोत किंवा नुकसान करणार आहोत, जे काही आम्ही इतरांच्या बाबतीत आचरण करणार आहोत किंवा भावना करणार आहोत, त्याला अनुसरून आमच्या जीवनामध्ये निश्चित रूपानं घडणार आहे. आपल्या कर्नाटकामध्येच एक जिल्हा आहे बेळगावला लागून, विजयपूर. कोणता जिल्हा? त्याला काही काळापूर्वी विजापूर म्हणत होतो आपण, आता त्याचं परत विजयपूर झालेलं आहे. बरोबर? काय आहे विजापूरमध्ये? सगळीजण सांगा. लय अभ्यास केला आहे तुम्ही. गुगल सुद्धा एवढं फास्ट सांगितलं नसतं. काय आहे विजापूरमध्ये? गोल घुमट. बरोबर? विजापूरमध्ये गोल घुमट आहे. इतक्या फास्ट तुम्ही सांगितला, पण असं कोणीही सांगितलं नाही की तेच विजापूर एकेकाळी जैन संस्कृतीचं केंद्र होतं. ते विजापूरला लागून आहे, बाबानगरला. विजापूरमध्ये नाही आहे ते. ज्या विजापूरमध्ये गोल घुमट आहे याची आपण चर्चा करतो आहोत, तेच विजापूर एकेकाळी जैन संस्कृतीचं केंद्र होतं.
विजापूरच काय, संपूर्ण विश्वच जैन संस्कृतीचं एक माहेर घर होतं. हे या जैन संस्कृतीची गौरवगाथा आहे, ऐतिहासिक स्वर्णिम गौरवगाथा. पण जैनांना लक्ष कुठं आहे? आमच्या ऐतिहासिक स्वर्णिम गौरवगाथेकडे बघायला. का वेळ नाही आहे ना? मग सैक सवडीला त्या विजापूरमधल्या गोलगुमटाची विशेषता आहे. काय हो, सांगा. त्या विजयपूरमध्ये गोलगुमट आहे, त्याच्यात आपण आत गेलो आणि तिथं जाऊन मध्यभागी उभारलो. पुढं हां, तिथं एक कोणताही शब्द किंवा कोणताही आवाज जर आपण केला तर 7 वेळा त्याची प्रतिध्वनी होते. बरोबर ना? ठीक आहे. महाराजजी सांगत होते, जे आम्ही दुसऱ्यांना देणार आहोत ते परत आमच्याकडे येते. समजा मी त्या ठिकाणी उभा आहे, आणि मी द्वेषानं, भयंकर कषायानं, उद्वेगानं कुणाला तरी म्हटलं की तू मूर्ख आहेस. काय म्हटलं मी? म्हणा की, मी काय म्हटलं? तू मूर्ख आहेस. समोरचं काय म्हणू दे, न म्हणू दे, शांत राहू दे, क्रोधित होऊ दे, काही करू दे, पण मी जे म्हटलंय ते मलाच 7 वेळा ऐकून घ्यावं लागेल. तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस. बरोबर? आणि तुम्ही म्हटला तू भगवान आहेस. तुम्ही काय म्हटला? तुम्ही सज्जन आहे ना? तुम्ही काय म्हटला? तू भगवान आहेस. तर तुम्हाला काय ऐकायला मिळणार? तू भगवान आहेस, तू भगवान आहेस, तू भगवान आहेस, तू भगवान आहेस. जे आम्ही इतरांना देणार आहोत ते आमच्याकडं परत येणार आहे. म्हणून चांगलं करूया. आमच्या हातामध्ये काडीपेटी आहे. काय आहे? बेंकीपटना. इकडं म्हणताय काय तुम्ही? नाही, श्रवण बेळगोळकडं बेंकीपटना म्हणतात. मला माहीत नव्हतं, मी विचारलं तिथं, तर भट्टारक म्हणले बेंकीपटना. मला एकदम गर्दी होती भरपूर, त्याने बेंकीपटना म्हणली, मला चंद्रायपटना ऐकू आलं. एकदम घोटाळा झाला, दांडगा. बेंकीपटनाचं चंद्रायपटना झालं. बरं, तर आमच्या हातामध्ये काडीपेटी आहे. एक वस्तू आहे, आम्ही त्या वस्तूचा सदुपयोगही करू शकतो, दुरुपयोगही करू शकतो. त्या काडीपेटीच्या माध्यमातून आम्ही एखाद्यांच्या सुखानं नांदणाऱ्या घराला आगसुद्धा लावू शकतो, आणि त्याच काडीपेटीच्या माध्यमातून एखाद्यांच्या दुःखानं अंधारलेल्या घरामध्ये सुखाचा प्रकाशसुद्धा करू शकतो. काय करायचं ते आमच्या हातात आहे. आमच्या हातात असणाऱ्या साधनाच्या माध्यमातून आम्ही विनाशसुद्धा करू शकतो, आणि विकाससुद्धा करू शकतो, प्रलयसुद्धा करू शकतो, आणि प्रकाशसुद्धा करू शकतो, सृजनसुद्धा करू शकतो, आणि संहारसुद्धा करू शकतो. करायचं काय ते आपण ठरवायचं आहे. थॉट्स बिकम्स थिंग्स. आमचे विचार, आमच्या भावनाच आमच्या जीवनाला आकार देतात, आमच्या जीवनात साकार होतात. म्हणून आम्ही आमच्या जीवनाच्या उन्नतीबरोबर विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राचं कल्याण होऊ दे ही भावना ठेवूया. आपल्यामध्ये जैन संस्कृतीमध्ये जैन तत्व आणि जैन दर्शनाचं उपदेश करणारे तीर्थंकर भगवान होतात. तीर्थंकर होण्यासाठी रिझर्व शीटा नसतात की कोणी कोणाच्या वशीला लावून, कोणी पैसे देऊन, टेबला खालनं वरनं फुडणं मागणं आजूबाजूनं कोणीकडनंही काही करून लाचलुचपत करून तीर्थंकरचं पद तेवढं मला द्या रे बाबांनो म्हणून असं कोणी तीर्थंकर होऊ शकत नाही. कोण होतात तीर्थंकर? जे सगळ्या विश्वातल्या प्राणीमात्रांना स्वतः समान समजून घेतात आणि तीर्थंकरांच्या केवली श्रुतकेवलींच्या चरणामध्ये बसून सम्यक दर्शन सहित होऊन माझ्या कल्याणाबरोबर प्रत्येक प्राण्याच्या कल्याणामध्ये, प्रत्येकाच्या भल्यामध्ये मला काय तर सहाय्यक निमित्त बनता यावं, अशा प्रकारची अत्युच्च भावना दर्शन विशुद्धीपूर्वक, मग पुढच्या सगळ्या भावना असू देत किंवा थोड्याफार असू देत, पण दर्शन विशुद्धी नियामक आहे सम्यक दर्शनपूर्वक, अशी भावना करतात. असे भाग्यवान भव्य जीव तीर्थंकर होतात. म्हणून तीर्थंकर ही रिझर्व शीट असत नाही, तोंड बघून देत नाही आहेत. ती एक अत्युच्च साधना आहे. म्हणून आमचे आचार्य महाराज नेहमी सांगायचे, जो दुसऱ्यांच्या हिताची भावना करतो तो आपल्या हिताचं बीजारोपण करतो. काय करतो? जो दुसऱ्यांच्या हिताची भावना करतो
तो आपल्या हिताचं बीजारोपण करतो. म्हणून आपण जर भावना करू शकत असू तर आपल्याबरोबर इतरांच्या भल्याचीही भावना करू, सगळ्यांच्या कल्याणाची भावना करू. वेळ झालेली आहे. आपण सर्वजणच आपल्या कल्याणासाठी दत्तचित्त होऊया, दक्ष होऊया आणि त्याचसोबत आपल्या आसपास असणाऱ्या जीवांनासुद्धा त्या कल्याण पथाचे पथिक बनण्यासाठी निमित्त बनूया. आपल्या घरामध्ये असणाऱ्या तरुणांना, बालचमूंना सुसंस्कारित करूया, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊया आणि एकंदरीतच आपल्याबरोबरच इतरांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर होऊन आपलं जीवन त्या दैदिप्यमान स्वपर प्रकाशी दीपकाप्रमाणे आपलं जीवन स्वपर कल्याणकारी बनवूया. याच मंगल भावनेसहित उद्या सकाळी साधारणतः 9 वाजेच्या दरम्यान, कितीच्या दरम्यान? ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆ ದರ್ಮ್ಯಾನ ನಮ್ಮ ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅವರ ಜೊತೆ ಇದ್ದಂಥ 10 ಜನ ಮಹಾರಾಜರು, ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮನಿ ಮಂದಿ, ಯಾರ ಮನಿ ಮಂದಿ? ನಮ್ಮ ಮನಿ ಮಂದಿ, ನಮ್ಮ ಮನಿ ಹಿರಿಯರ ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾರೆ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಅವರ ಸ್ವಾಗತಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಬರಬೇಕು. ಈ ಪ್ರಕಾರ ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ನನ್ನ ವಾಣಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ನು, ನಮ್ಮ ಭಾರತ ಏಕತಾದೊಳಗೆ ವಿವಿಧತಾ ಮತ್ತು ವಿವಿಧತಾದೊಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡದೊಳಗೂ ಮಾತಾಡ್ತೇನು, ಸ್ವಲ್ಪ ಮರಾಠಿದೊಳಗೂ ಮಾತಾಡ್ತೇನು ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ. ಆದ್ರೆ ಈಗ ಲಾಸ್ಟ್ಗೆ ಹಿಂದಿ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕನ್ನಡ ಹೇಳಿಬಿಟ್ನು. ಆದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ 9 ಗಂಟೆಗೆ 8:15 8:15 ಅಂದ್ರೆ 8:15 ಹಾಂ 8:15 ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂತ ಹೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ವಾಣಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡುತ್ತೇನೆ. ಅಹಿಂಸಾ ಪರಮೋ ಧರ್ಮಕಿ